ते कपडे आहेत, एवढ्या कपड्याच्या घड्या करायच्या. आणि मला ना गार्गी हेल्प नाही करत घड्या करत. आता संध्याकाळचा टाइम, चहा पाणी झालेला आहे आणि कपड्याच्या घड्या मला चालू. माझा पाय दिसायलाय का? तेव्हा अशी म्हणते माझा व्हिडिओ मध्ये पाय दिसतोय का? तुझ्या कपड्याच्या घड्या तू करायच्या ना, मला कशाला सांगताय? का नाही करणार? फोन पडेल, फोन पडेल. कुठं देते मग? बघा तुझी मला ना आता बोलणार नाही फुटते ते. दे नका झालीस माझे कपडे मग. आता संध्याकाळची चहा पाणी झालाय आणि आमचं कपड्याचं संध्याकाळचं रुटीन चालू झालं. कपड्याच्या घड्यापासून चहा झापाणी झालं की मी कपड्याच्या घड्या करायला घेतो. हे बघा तिचं मध्ये लुडबुड करायला चालू झालं. कपड्याच्या घड्या कमी आणि मोडते जास्त. आता चालेल गार्डनहून खेळून दमून आलीये. कशी मारते मला असं. तुम्ही मारतात का तुमच्या मम्मीला? कमेंट मध्ये नक्की सांगा. आजचा आमचा स्पेशल प्लॅन आहे. बघू आज काय स्पेशल बनवायचं आपल्याला जेवणात. काय बनवायचंय जेवण? नीट बस. आज काय मी नाही बनवलं. तिला सँडविच खायचंय, ती म्हणते सँडविच बनव. तर सकाळी मी लवकर जाते आणि हिची शाळा ना उशिरा आहे. मग तिला आई चपाती भाजी भेंडी काय तर देत असतात, कारण की त्यांना दोघींचं आवरणं होतंय. आणि सँडविच सकाळी काही आप्पे कधीतरी आप्पे देतात, म्हणजे सँडविच कधी देत नाही. मग तिचं असं म्हणणं असतं की मला सँडविच पाहिजे. आणि सॅटर्डे संडे कधी सुट्टी असती, कधी मला नसते. मग आज तिला सँडविच द्यायचे बनवून. आणि तिला सँडविच पाणीपुरी, मग सँडविच चांगला असतं हेल्दी, म्हणजे म्हणून तिला बनवून द्यायचं आहे आज. नाही तर तिला भेंडी द्यायची होती माहिती आहे. ते बघा काय पाहिजे मग, काय पाहिजे तिला? मार द्यायचं. हे बघा तुम्ही मारतात का तुमच्या मम्मीला? असं मारतात? मग आता तिला मी सँडविच बनवून देणार नाही. तिला खरं तर ना सॅटर्डेला द्यायचं होतं सँडविच करून, पण या सॅटर्डेला मला सुट्टी नाही आहे, PTM आहे. तर मग म्हणून म्हणलं चला आज करू संध्याकाळी. सॅटर्डेला काही होणार नाही आणि संडेचा प्लॅन एकदम वेगळाच असतो, त्याच्यामुळे आज काहीतरी, कारण की संडेला पण स्पेशल असतं. पण म्हणलं चला जाऊ द्या, आज हिची फरमाईश आहे आणि खूप दिवसातून करायचं आहे, करू म्हणलं. कारण की तिला टिफिनला नसतं आणि ती बोलते मुलं घेऊन येतात. तर मग म्हणते मला नाही आहे, कोणी इडली वगैरे घेऊन येतात, कोणी काय घेऊन येतं. मग तिला बनवून द्यायचं. कोण जाम लावून आणतात ब्रेडला, म्हणून तिला आज बनवून द्यायचं. बघा तिची खुशी. आता मस्ती करते कारण की तिला सँडविच भेटणार आहे ना. तर पूर्ण तिनं बेड अस्वस्थ करून, अस्तव्यस्त टोपलं करून, सगळ्या उशा वगैरे फोळ वगैरे तुम्हाला मी दाखवते. आणि तिचं फेवरेट एक बेडशीट आणलंय, ते तुम्हाला मी संडेच्या ब्लॉगमध्ये दाखवते. त्याच्यावर सगळे काय आहे ॲनिमल्स आहेत आणि ते तुम्हाला तीच दाखवेल संडेला पुढच्या व्हिडिओमध्ये. आमची संध्याकाळची चहा पाणी झाल्यानंतर रुटीनच कपड्यापासूनच चालू होतं. चहा झाला संध्याकाळचा की मग आम्ही कपड्यांच्या घड्या आणि नंतर स्वयंपाकाला, देवाला दिवा लावणे, मग चालू होतं आमचं संध्याकाळचं रुटीन. एवढं काय कुठे जातेस मध्ये लुडबुड झाली चालू हिची लुडबुड. इकडे जा तिकडे जा बबडू. ते मुद्दाम करते, ती मुद्दाम करते तशी व्हिडिओमध्ये. आता तिला ना मी आंघोळीला पाठवते. ते मला कापायचंय. ते कापायचं बारीक, एकदम बारीक कापावं लागतं. तुला माहितीये का? एकदम बारीक कापा.
मग कसं असतं सँडविचला गोलच असते ग. एकदम गोल गोल कापायचं असते होतंय का गोल गोल हा. हे बघ असं होतंय माझं गोल. हे बघा आमची सँडविचची तयारी सगळं इथे मी कापून घेतलंय आणि ही हिरवी चटणी बनवायची पुदिन्याची चटणी बनवायची त्याच्याबरोबर असं तयारी आणि हे दालचिनी टाकलं आणि सँडविच बनवायच्या आधीच खायला चालू आहे त्याचं ह्याच्या संग काय ते सुंदर. बाबू तुझ्या मामीने धोंडे खायला बोलवलंय अरे बरे अशा प्रकारे तुम्ही तेवढं खा हे बघा हे मंजर छान आहे का सँडविच छान आहे का खाण्याच्या पुढे बोलत पण नाही ओय कसं आहे भाजलेला तुमचा खायचा आहे. प्रियाने धर्म न सोडी रे भावोटा धीरे संदेह सत वित्त गोत कुळशी